14 फेब्रुवारी व्हॅलेंटाईन्स डे. व्हॅलेंटाईन्स डेला आपण आपल्या आवडत्या व्यक्तीला गिफ्ट देतो, हो ना? आता बऱ्याचदा काय होतं तर गिफ्टमध्ये काय द्यावं, तर माझं पर्सनल मत आहे कामी येणाऱ्या वस्तू गिफ्ट म्हणून द्याव्या. का तर सतत जेव्हा ती व्यक्ती त्या वस्तूंना हात लावेल किंवा वापरेल ना, तेव्हा त्या व्यक्तीला तुमची आठवण नक्की येईल. म्हणूनच आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की व्हॅलेंटाईन्स डेला असे कोणते गिफ्ट्स आहेत. ऑफकोर्स हे गिफ्ट्स तुम्ही मुलांना आणि मुलींना सगळ्यांना देऊ शकता, म्हणजे युनिसेक्स गिफ्ट ऑप्शन्स व्हॅलेंटाईन्स डे स्पेशल आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. येऊयात मुद्द्यावर. सगळ्यात पहिलं कस्टमाइज आयटम्स देऊ शकता. कस्टमाइज गिफ्ट आयटम्स म्हणजे काय, तर कप आहे, कपवरती तुम्ही फोटोज लावून देऊ शकता किंवा तर तुम्ही काही वॉच आहेत, वॉलच्या ज्या वॉच असतात त्या वॉचवरती सुद्धा फोटोज लावून देऊ शकता. इतकंच काय तर मोबाईलचे कवर सुद्धा कस्टमाइज करून मिळतात. सो तुम्ही एखाद्या तुमच्या आवडीच्या व्यक्तीचा फोटो एडिट करून व्यवस्थित तो मोबाईलच्या कवरवरती एडिट करून तो मोबाईल कवर सुद्धा तुम्ही त्या व्यक्तीला गिफ्ट देऊ शकता. हे सगळे बजेट फ्रेंडली ऑप्शन्स आहेत, हे नक्की तुम्ही ट्राय करून बघू शकता. आणि शेवटी कस्टमायझेशन असल्या कारणाने त्या व्यक्तीला स्पेशल सुद्धा नक्की फील होतं. दुसरं, स्मार्टफोन ॲक्सेसरीज गिफ्ट करू शकता. आता स्मार्टफोन गिफ्ट करायचं की नाही हे ऑफकोर्स त्या व्यक्तीवरती डिपेंड करतं, पण जर तुमचा बजेट स्मार्टफोन घेण्या इतपत नसेल तर स्मार्टफोन ॲक्सेसरीज तुम्ही गिफ्ट करू शकता. आता आजकाल स्मार्टफोन हे प्रत्येक जण यूज करतं, त्यामुळे स्मार्टफोनला लागणाऱ्या ज्या वस्तू आहेत जसं की चार्जर झालं किंवा तर मोबाईल कवर झालं, हेडफोन झाले, असे काही महत्त्वाचे आयटम्स जे एक ॲक्सेसरी म्हणून देऊ शकता, तर ते सुद्धा तुम्हाला बजेटमध्ये इझिली ऑनलाईन सुद्धा मिळू शकतं किंवा मार्केटमध्ये सुद्धा मिळू शकतं. ते तुम्ही तुमच्या हिशोबाने व्यवस्थित गिफ्ट रॅप करून सुद्धा तुमच्या आवडत्या व्यक्तीला देऊ शकता. आणि अगेन कामी येणारी वस्तू आहे, सो ती वाया नाही जाणार आहे, तुमचे पैसे वसूल नक्की होतील. तिसरं, स्मार्ट वॉच. अलीकडे स्मार्ट वॉच वापरण्याची ना खूप मोठी ट्रेंड सुरू झाली आहे. खरं तर ही वॉच सुद्धा मला गिफ्ट मिळालेली आहे आणि एस्पेशली ती व्हॅलेंटाईन्स गिफ्ट आहे, ती अजूनही मी वापरते. सो तुम्हाला सुद्धा जर तुमच्या आवडत्या व्यक्तीला सुंदर असं गिफ्ट द्यायचं असेल तर व्हॅलेंटाईन्स गिफ्ट म्हणून तुम्ही एक स्मार्ट वॉच गिफ्ट करू शकता. आता त्यामध्ये एक गंमत काय माहिती आहे, मी माझ्या एका मैत्रिणीकडे स्मार्ट वॉच पाहिली आणि तिने काय केलं तर तिचा आणि तिच्या नवऱ्याचा फोटो तिने तिच्या स्मार्ट वॉचच्या त्याच्या मेन स्क्रीनवरती ठेवला. सो अगेन ते तुम्हाला स्पेशल ते गिफ्ट आहे, ते तुमच्यासाठी स्पेशल ठरेल आणि त्याचसोबत तुम्ही तो गिफ्ट त्या व्यक्तीला दिलाय, ती व्यक्ती जेव्हा ते यूज करेल तेव्हा सुद्धा तुम्हाला सुद्धा बरं वाटेल की तुम्ही दिलेली वस्तू ती व्यक्ती यूज करते म्हणून. सो स्मार्ट वॉच कोणत्याही लुकवरती कोणत्याही अटायरवरती सुंदरच दिसतं, तर नक्की तुम्ही स्मार्ट वॉच तुमच्या आवडत्या व्यक्तीला गिफ्ट करू शकता. चौथा, पॉवर बँक. आता पॉवर बँक का महत्त्वाचं आहे तर आपण बाहेर खूप फिरतो, इतकंच काय तर मोबाईल फोनवरती बराच वेळ वाया घालवतो. ऑफकोर्स वेळ महत्त्वाचा असतोच, पण आपण बऱ्याचदा फोनवरती वेळ आपण युटिलाइज करत असतो. त्यामुळे तुम्हाला जेव्हा फोन सतत चार्जिंगला लावायची संधी मिळत नाही आणि सतत तुम्हाला ही भीती राहते की फोन डिस्चार्ज होईल, आपल्याला आवडत्या व्यक्तीशी बोलता येणार नाही किंवा तर महत्त्वाचं किंवा एमर्जन्सीच्या वेळेला बॅटरी लो होते, फोन स्विच ऑफ होतात, अशी जर सततची भीती राहील तुम्हाला तुमच्या व्यक्तीबद्दल, तर मग नक्की तुम्ही त्यांना पॉवर बँक गिफ्ट करणं गरजेचं ठरतं. पॉवर बँक एक सेफ्टी एलिमेंट म्हणून सुद्धा ते काम करतं आणि महत्त्वाचं काय तर ते तुमच्या आवडत्या व्यक्तीला दिल्यानंतर त्यांना सुद्धा ते कामी येऊ शकतं. सो मोबाईल चार्जिंगला सतत ते चार्जर शोधण्याची गरज नाही किंवा त्या चार्जिंगला फोन लावण्यासाठी नेहमीच तुम्हाला कुठे ना कुठे जाऊन चार्जिंगचा स्लॉट शोधण्याची सुद्धा गरज पडणार नाही. तुम्ही तुमच्या बॅगेतनं पॉवर बँक काढा आणि फोन चार्जिंगला लावा, अशा पद्धतीने सुद्धा ते कामीच येणार आहे. पाचवं, आणि हा गिफ्ट ना खूप महत्त्वाचा आहे, प्रत्येक व्यक्तीला अशा पद्धतीचं जर गिफ्ट मिळालं ना तर ती व्यक्ती खुशच असते. कपडे. ऑफकोर्स कपड्यांमध्ये पण बरीच मोठी व्हरायटी आहे. साडी, कुर्ती, ड्रेस किंवा तर मुलांसाठी ट्राउझर्स झाले किंवा तर शर्ट, पॅन्ट, इतकंच काय तर शेरवानी किंवा तर जॅकेट्स, ब्लेझर, असे बरेच आयटम्स आहेत जे तुम्ही गिफ्ट म्हणून देऊ शकता. आणि हे गिफ्ट जेव्हा तुम्ही देता तेव्हा त्या व्यक्तीला सुद्धा खूप स्पेशल फील होतं की माझ्या व्यक्तीने दिलेले कपडे किंवा तर माझ्या व्यक्तीने गिफ्ट केलेले कपडे मी फ्लॉन्ट करू शकतोय किंवा शकते. सो तुम्ही कपडे सुद्धा ऑफकोर्स बजेटमध्ये तुम्ही बसून मग ते तुम्ही गिफ्ट करू शकता. अशा पद्धतीने व्हॅलेंटाईन्ससाठी कामी येणाऱ्या वस्तू तुम्ही स्वतःच्या आवडत्या व्यक्तीला गिफ्ट करू शकता. कशा वाटल्या ह्या आयडियाज ते नक्की सांगा. शिवाय तुमच्या डोक्यात काही आयडियाज असतील तर ते सुद्धा तुम्ही कमेंट करून सांगा, जेणेकरून जी व्यक्ती हा व्हिडिओ पाहते ते जेव्हा कमेंट सेक्शनमध्ये जातील तेव्हा सुद्धा त्यांना कमेंट बॉक्समध्ये अजूनही या व्यतिरिक्त बरेचसे ऑप्शन्स एक्सप्लोअर करता येतील. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. लोकमत सखीच्या फेसबुक पेजला लाईक करा, यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि इंस्टाग्रामला जाऊन फॉलो करायला विसरू नका. पाहत रहा लोकमत सखी.